अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। प्रथम माझ्या चॅनलवर तुम्ही आलात त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की नक्की गुरुकृपा होणे म्हणजे काय आणि त्यासाठी साधकाला कोणकोणते नियम लक्षात घेणे गरजेचे आहे। तर आपल्या मूळ विषयाला सुरुवात करण्याआधी दत्तात्रय माऊलींना वंदन करून ही व्हिडिओ पाहत असणारे माझे सर्व दत्त सेवेकरी आणि या सृष्टीवरील सर्व गोरगरीब जनतेला माऊलींच्या कृपेने उदंड आयुष्य लाभू दे आणि सर्वांना दत्तसेवेत रुजू होऊ दे, हीच मनोमनी प्रार्थना। आता आपण मूळ विषयाला सुरुवात करूया आणि आपणास विनंती आहे की ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला गुरुकृपेबद्दल समजेल। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुकृपा होण्यासाठी गुरूंवर पूर्ण श्रद्धा असणे आवश्यक। नियम 1, साधकाने गुरूंवर पूर्ण श्रद्धा आणि भक्ती ठेवल्यास त्यांच्या केवळ अस्तित्वानेच सर्व काही शक्य होणार आहे। नियम 2, अध्यात्मात वाटचाल करणे हे धारदार तलवारीवरून चालण्यासारखे आहे, त्यामुळे गुरूंचे मार्गदर्शन अत्यावश्यक असते। नियम 3, गुरुविना ज्ञान नाही, ज्ञानाविना शांती नाही आणि शांतीविना आनंदही नाही। नियम 4, गुरूंची अवहेलना निंदा केल्यामुळे घडणाऱ्या पापाचे शालन जगज्ञानताही करू शकत नाही। नियम 5, आपण गुरूंची सेवा जेवढी अधिकाधिक करू तेवढे अधिक चैतन्य आपल्याला मिळेल। नियम 6, गुरूंनी उच्चारलेल्या प्रत्येक शब्दात संपूर्ण मानवजातीचे कल्याण करण्याचे सामर्थ्य आहे। नियम 7, देवाला शरण गेल्यास तो आपल्याला संपत्ती आणि समृद्धी देतो, मात्र गुरूंना शरण गेल्यास ते आपल्याला साक्षात भगवंताचीच प्राप्ती करून देतात। नियम 8, गुरूंचे चरणकमल म्हणजे प्रत्येक संकल्प पूर्ण करणारा चिंतामणीच होय। नियम 9, जन्मदाते आईवडील आपल्याला केवळ अन्न देतात, मात्र गुरु आपल्याला आत्मोद्धराचे ज्ञान देतात। नियम 10, गुरूंच्या एका दृष्टिक्षेपाने आपल्या अनंत कोटी पापांचे शालन होऊन त्यांच्या अनंत कोटी कृपा आशीर्वादांचा आपल्यावर वर्षाव होतो। नियम 11, ईश्वरूपी अमृत पिण्यासाठी गुरुरूपी पात्राची आवश्यकता असते। नियम 12, अन्य कोणत्याही संपत्तीपेक्षा गुरुचरणकमल ही सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे। नियम 13, गुरु शिष्याचे सर्व अज्ञान दूर करून त्याला प्रकाशमान बनवतात। नियम 14, गुरूंचे आज्ञापालन ही सर्वोत्कृष्ट गुरुसेवा होय। नियम 15, गुरूंच्या कृपेने एखाद्या संपूर्णपणे अज्ञानी व्यक्तीचेही भले होते। नियम 16, पित्याकडून मिळालेला जन्म व्यर्थ जाऊ शकतो, परंतु गुरूंनी दिलेले ज्ञान कधीच व्यर्थ जात नाही। नियम 17, गुरु या शब्दाचा खरा अर्थ ठाऊक नसेल तर जप तप व्रत तीर्थाटन या योग आणि त्याग हे सर्व व्यर्थ आहे। नियम 18, आपली देवावर श्रद्धा आणि गुरूंवर भक्ती असल्यास कुणीही आपला पराभव करू शकणार नाही। नियम 19, कृपाळू गुरूंमुळे आपल्याला देवाशी एकरूप होण्याचा मार्ग सापडतो। नियम 20, नाव प्रसिद्धी शक्ती किंवा संपत्ती यांच्या अपेक्षेविना गुरूंची सेवा करावी। नियम 21, केवळ गुरुच आपले प्रारब्ध पालटू शकतात। नियम 22, गुरु साक्षात ईश्वराचा अवतार असल्याने त्यांच्या मुखातून बाहेर पडलेला प्रत्येक शब्द हा प्रत्यक्ष ईश्वराचाच असतो। नियम 23, जे ज्ञान मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे साधना करावी लागते ते गुरूंच्या केवळ एका दृष्टिक्षेपाने क्षणार्धात मिळते। नियम 24, गुरूंची सेवा केल्याविना त्यांच्या कृपेची प्राप्ती होणे शक्य नाही। नियम 25, गुरूंपुढे ईश्वर किंवा कोणतेही उच्चपद श्रेष्ठ नाही। नियम 26, गुरुमंत्राचा जप करण्याचीच आध्यात्मिक उन्नती होते। नियम 27, गुरूंच्या कृपेने केवळ आध्यात्मिकच नाही तर ऐहिक लाभही होतो। नियम 28, या विश्वात एखाद्याकडे असणारे सर्वात मोठे ऐश्वर्य म्हणजे गुरु।
नियम 29. गुरूंच्या कृपेविना ईश्वराचा आशीर्वादही मिळत नाही. नियम 30. गुरूंच्या शब्दांवर पूर्ण श्रद्धा असणाराच साधनेत निर्भयपणे प्रगती करू शकतो. नियम 31. जगातील कोणत्याही गोष्टीची तुलना गुरु शिष्य यांच्यातील निरपेक्ष प्रतीशी होऊ शकत नाही. एखाद्यामध्ये तळमळ असेल तर त्याला गुरूंची कृपा आपोआप मिळते. गुरूंना त्यासाठी काही करावे लागतच नाही. केवळ संपूर्ण श्रद्धा असणे आवश्यक आहे. गुरुच त्याला त्यासाठी पात्र बनवतात. तर मंडळी, हेच आहेत सर्व नियम जे प्रत्येक मनुष्याला माहिती असणे आणि नियमानुसार आपल्या गुरुसोबत एक दृढ घट्ट नातं बनवून ठेवण्यासाठी. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दत्त गुरूंचे नाम स्मरा, दत्त गुरूंचे भजन करा. तुम्हाला ही व्हिडिओ आणि मला माहीत असलेले काही नियम जे मी इथे मांडण्याचा प्रयत्न केला, तुम्ही त्यासोबत सहमत असाल तर कमेंटमध्ये फक्त एकदा श्री गुरुदेव दत्त असं लिहा.